नमस्कार सर्वांना, आरवीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा टी परीक्षा सन 2026 बघा या ठिकाणी परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र या विषयाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। बघा, हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। बघा, आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानामध्ये प्रधान कोण होते? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानामध्ये प्रधान कोण होते? मोरो त्र्यंबक पिंगळे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, पृथ्वी स्वतःभोवती फिरते या फिरण्याच्या गतीला खालीलपैकी काय म्हणतात? बघा, सर्वांचं योग्य उत्तर आलं का? पृथ्वी स्वतःभोवती फिरते या फिरण्याच्या गतीला आपण काय म्हणतो? परिवलन गती म्हणतो पहा, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, विशाखा या काव्यसंग्रह बघा, विशाखा हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा काव्यसंग्रह आहे? बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का? विशाखा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? वि.वा. शिरवाडकरांचा बघा तो काव्यसंग्रह आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, जागतिक आरोग्य संघटना। आता जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन। जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा, सर्वांचे योग्य उत्तर काय पाहिजे? जिनिव्हा या ठिकाणी पहा जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे, ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, इतिहासाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? आता इतिहासाचे जनक आपण कोणाला म्हणतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे, हेरोडोटस। हेरोडोटस बघा, यांना आपण काय म्हणतो? इतिहासाचे जनक असे म्हणतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, महानुभाव पंथांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। महानुभाव पंथांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, श्री चक्रधर स्वामी यांनी पहा महानुभाव पंथांची बघा त्यांनी स्थापना केली होती, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, संत नामदेव महाराज। संत नामदेव महाराज हे खालीलपैकी कोणाचे भक्त होते? बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का? संत नामदेव महाराज खालीलपैकी कोणाचे भक्त होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे, विठ्ठलाचे भक्त होते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, ताटीच्या अभंगाची रचना खालीलपैकी कोणी केली? बघा, हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता, ताटीच्या अभंगाची रचना खालीलपैकी कोणी केलेली आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? संत मुक्ताबाई बघा यांनी विद्यार्थी मित्रांनो ताटीच्या अभंगाची बघा त्यांनी रचना केलेली आहे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 9 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? आता ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणी लिहिला होता? संत ज्ञानेश्वर महाराजांनी पहा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 10 बघा, या ठिकाणी काय विचारलं, पृथ्वी खालीलपैकी कोणत्या दिशेने फिरते? बघा, हा IMP प्रश्न आहे पहा, मागील परीक्षामध्ये पण हा प्रश्न होता, पृथ्वी आपल्या अक्षावर कोणत्या दिशेने फिरते? सर्वांचे योग्य उत्तर आलं का? बघा, पृथ्वी आपल्या अक्षावर पश्चिमेकडून बघा पूर्वेकडे फिरते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे महा टी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत। बघा, ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। बघा, तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी बघा काय विचार, ऋतुचक्र हे खालीलपैकी कशामुळे निर्माण होतात? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, ऋतुचक्र विचारले खालीलपैकी कशामुळे निर्माण होतात? बघा, त्याचे योग्य उत्तर केले पाहिजे, पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे। पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे बघा या ठिकाणी ऋतुचक्र निर्माण होतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 12 बघा, या ठिकाणी काय विचारलंय, जगातला सर्वात लहान खंड कोणता आहे? आता जगातला सर्वात लहान खंड कोणता असेल? सोपा प्रश्न आहे, ऑस्ट्रेलिया खंड। ऑस्ट्रेलिया हा खंड जगातला सर्वात लहान खंड आहे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, इतिहासाच्या संदर्भाने
इतिहासाच्या संदर्भाने प्राक या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? बघा, हा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. इतिहासाच्या संदर्भाने प्राकचा अर्थ काय होईल? प्राक म्हणजे पूर्वीचा, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये न्यायाधीश खालीलपैकी कोण होते? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये न्यायाधीश कोण होते? निराजीरावजी, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, जागतिक आरोग्य संघटना, आता झाला होता बघा प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोठे आहे? जिनिव्हा, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अजिंठा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? अजिंठा लेणी विचारल्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? छत्रपती संभाजीनगर बघा या जिल्ह्यामध्ये अजिंठा लेणी आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणती नदी पहा पश्चिम वाहिनी नदी आहे? आता या ठिकाणी 4 नद्या आहेत. पश्चिम वाहिनी नदी आपल्याला सांगायची आहे. बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. नर्मदा ही नदी काय आहे? पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदा ही नदी ही अरबी समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे. विषय क्रमांक पुढचा, इस्रोचं बघा, मागच्या वर्षी बघा इस्रोचं योग्य फुल फॉर्म परीक्षेमध्ये विचारण्यात आलं होतं. इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. आता इस्रोचं मुख्यालय कोठं असेल? श्रीहरिकोटा, बेंगलोर, तुंबा यापैकी नाही. इस्रोचं मुख्यालय कोठं आहे? बेंगलोर बघा या ठिकाणी आहे इस्रोचं मुख्यालय. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, .C उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या आजारासाठी वापरतात? .C उपचार पद्धती, बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? डॉट्स बघा ही उपचार प्रामुख्याने क्षयरोगावर वापरतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, संसदेचं कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कशाला म्हणतात? संसदेचं कनिष्ठ सभागृह आपण कशाला म्हणतो? बघा, लोकसभेला आपण संसदेचं कनिष्ठ सभागृह असे म्हणतो पहा, लोकसभेला. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 21 बघा काय विचारलाय, अग्निबाणाचं प्रक्षेपण खालीलपैकी कोणत्या नियमाशी संबंधित आहे? अग्निबाण म्हणजे रॉकेटचं बघा जे काही बघा या ठिकाणी हे असतं प्रक्षेपण, हे कार्य खालीलपैकी कोणत्या नियमावर आधारित आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? न्यूटनचा गतिविषयक 3रा नियम. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राचे मँचेस्टर शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? महाराष्ट्राचं मँचेस्टर शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? इचलकरंजी बघा या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर शहर असे म्हणतात पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, कोकणामध्ये विचारले कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कोकणामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? सर्वांचं बघा योग्य उत्तर आलं का? कोकणामध्ये प्रामुख्याने प्रतिरोध या प्रकारचा पाऊस पडतो. बघा मागील परीक्षामध्ये बघा प्रश्न काय होता? विषुववृत्तीय प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? आता विषुववृत्तीय प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर आरोह बघा, विषुववृत्तीय प्रदेशामध्ये आरोह या प्रकारचा पाऊस हा पडत असतो. विषय क्रमांक पुढचा, ताडोबा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? ताडोबा सोपा प्रश्न आहे पहा. ताडोबा हा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्रामधील बघा खालीलपैकी कोणता भाग पूर्वी निजामांच्या राज्यामध्ये होता? महाराष्ट्रामधील विचारलाय कोणता भाग पूर्वी निजामांच्या राज्यामध्ये होता? सर्वांचं बघा योग्य उत्तर आलं का? महाराष्ट्रामधील मराठवाडा हा भाग पूर्वी निजामांच्या राज्यामध्ये होता, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सातपुडा पर्वतामधली प्रमुख नदी कोणती असेल? सातपुडा पर्वत बघा सर्वांना माहीत आहे. सातपुडा या पर्वतामधली प्रमुख नदी कोणती असेल? तापी नदी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये प्रामुख्याने कोणता खडक आढळतो? ज्या प्रदेशामध्ये सर्वात जास्त म्हणजे अधिक पाऊस पडतो त्या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आढळतो? सर्वांचे योग्य उत्तर आलं का? पहा, ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी प्रामुख्याने जांभा खडक आढळतो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणती आहेत? आता महाराष्ट्रामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणती असतील? साग. आता साग बघा सदाहरित आहे का? काटेरी आहे का? पानझडी आहे का? झुडपे आहे का? महाराष्ट्रामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणती आहे? साग आहे, म्हणजे पानझडी आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे? आता गोदावरी नदी बघा महाराष्ट्रामध्ये पश्चिम वाहिनी नदी आहे बघा.
पूर्ववाहिनी नदी आहे ती कुठे मिळते? गोदावरी नदी बघा प्रामुख्याने बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारी नदी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, वनस्पती आपले अन्न खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. वनस्पती आपले अन्न खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात? सर्वांचं बघा योग्य उत्तर आलं का? वनस्पती आपले बघा जे काही अन्न असते ते स्टारच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला आहे? वनस्पतीच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण घटक कोणता असतो? वनस्पतीच्या वाढीसाठी कोणता घटक महत्त्वाचा असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. वनस्पतीच्या वाढीसाठी नायट्रोजन हा घटक या ठिकाणी खूप महत्त्वाचा असतो. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे आंबोली हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आता महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? आंबोली या ठिकाणी पडतो बघा, आंबोली. आता आंबोली हे ठिकाण कुठं असेल? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक क्षेत्र खालीलपैकी कोणत्या सिंचनाखाली येते? आता विहिरी, तलाव, कॅनॉल यापैकी नाही. महाराष्ट्रामधलं बघा सर्वात अधिक बघा जे काही क्षेत्र आहे ते विहिरीच्या सिंचनाखाली येते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सचिव यांचं काम खालीलपैकी काय होते? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सचिव यांचं काम कोणते होते? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? सचिव यांचं बघा काम काय होतं? सरकारी आज्ञापत्रे पाठवणे. बघा सर्वांना लक्षात ठेवायचं, सचिव यांचं काम कोणतं होतं? सरकारी आज्ञापत्रे पाठवणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, वातावरणामध्ये सर्वाधिक कोणत्या वायूचं प्रमाण असते? तर वातावरणामध्ये कोणत्या वायूचं प्रमाण सर्वात जास्त असते? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? वातावरणामध्ये नायट्रोजन या वायूचं बघा सर्वात जास्त अधिक या ठिकाणी प्रमाण असते. 78% वातावरणामध्ये एकूण नायट्रोजनचं प्रमाण असते. विषय क्रमांक पुढचा, 0 अंशाचं अक्षवृत्त म्हणजेच खालीलपैकी कोणतं वृत्त होय? 0 अक्षांश. बघा सोपा प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. 0 अक्षांश कोणतं यायला पाहिजे? 0 अंशाचं अक्षवृत्त म्हणजे कोणत्या? विषुववृत्त यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं आहे? अक्षवृत्त आणि रेखावृत्ते मिळून पृथ्वीवर खालीलपैकी काय तयार होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. आपण या ठिकाणी शालेय अभ्यासक्रमातून बघा सर्व या ठिकाणी प्रश्न घेतलेले आहेत. सर्वांनी व्हिडिओला 1 लाईक बघा या ठिकाणी सर्वांनी करायचंच आहे. अक्षवृत्त आणि रेखावृत्त मिळून बघा पृथ्वीवर काय तयार होते? वृत्तजळी तयार होते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, पांडव लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? आता पांडव लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये असतील? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. पांडव लेणी पहा नाशिक या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये मंत्री यांचं कार्य खालीलपैकी काय होते? बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये मंत्री यांचे कार्य कोणते होते? मंत्री बघा सर्वांनी सांगायचे मंत्री यांचं कार्य खालीलपैकी काय होते? सर्वांचं बघा या ठिकाणी योग्य उत्तर आलं का? पहा मंत्री यांचं काम काय होतं? पत्रव्यवहार सांभाळणे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अन्न साखळीमधलं सर्वोच्च भक्षक कोणतं असेल? अन्न साखळी सर्वांना माहीत आहे. अन्न साखळीमधील सर्वोच्च भक्षक कोणतं असेल? सर्वोच्च भक्षक. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. सिंह या ठिकाणी अन्न साखळीमधलं बघा सर्वोच्च भक्षक आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, जागतिक आरोग्य दिन आपल्याकडे केव्हा असतो? जागतिक आरोग्य दिन. बघा सोपा प्रश्न आहे. जागतिक आरोग्य दिन आपल्याकडे केव्हा असतो? 7 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सूर्यग्रहण नेहमी खालीलपैकी कोणत्या दिवशी होते? सूर्यग्रहण विचारले नेहमी कोणत्या दिवशी होत असते? सोपा प्रश्न आहे. सूर्यग्रहण बघा नेहमी हे अमावस्येला नेहमी सूर्यग्रहण होत असते. विषय क्रमांक पुढचा, आकाशामधील बघा ताऱ्यांच्या समूहाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आकाशामधील ताऱ्यांच्या समूहाला खालीलपैकी काय म्हणतात? ताऱ्यांच्या समूहाला आपण काय म्हणतो? आकाशगंगा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, राज्यपालांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? राज्यपालांची नेमणूक कोण करतात? राज्यपालांची नेमणूक हे राष्ट्रपती करत असतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सन 1954 मध्ये पंचशील तत्वे खालीलपैकी कोणी मांडली? आता पंचशील तत्वे विचारले कोणी मांडली? कोणत्या वर्षी मांडली होती? सन 1954 ला मांडली होती. आता कोणी मांडली होती?
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडली होती? पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक जंगल क्षेत्र खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आहे? आता महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त जंगल क्षेत्र कुठं असेल? विदर्भामध्ये. बघा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जंगल क्षेत्र गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे विदर्भ या प्रादेशिक विभागामध्ये सर्वात जास्त जंगल क्षेत्र आहे विदर्भामध्ये. विषय क्रमांक पुढचा, छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा विचारली कोणत्या भाषेमध्ये होती? छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा बघा जी काय होती कोणत्या भाषेमध्ये होती? संस्कृत भाषेमध्ये होती. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, ढग आणि वाऱ्यांची निर्मिती वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये होत असते? बघा आता ढग आणि वाऱ्यांची निर्मिती विचारली वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये होत असते? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तपांबर स्तर. आता तपांबर बघा जो काही स्तर आहे वातावरणाचा सर्वात खालचा थर कोणता असतो? तपांबर स्तर. याच्यामध्ये बघा ढग आणि वाऱ्यांची निर्मिती ही होत असते. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं आहे? गीताई या पुस्तकाचं लेखन खालीलपैकी कोणी केले? आता गीताई या पुस्तकाचं लेखन कोणी केलं होतं? विनोबा भावे. विनोबा भावे यांनी पहा गीताई या पुस्तकाचं बघा त्यांनी लेखन केले होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानमंडळामध्ये पंडितराव यांचे काम खालीलपैकी कोणते होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानमंडळामध्ये पंडितराव यांचं बघा काम काय होतं? धर्माची कामे पाहणे. पंडितराव बघा यांचे काम काय होतं? धर्माची कामे पाहणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, चिल्का हे खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? चिल्का. आता चिल्का बघा काय आहे? खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. परीक्षेमध्ये बघा प्रश्न पडू शकतो, खाऱ्या पाण्याचे सरोवर ओळखा, गोड्या पाण्याचे सरोवर ओळखा. चिल्का हे खाऱ्या पाण्याचं सरोवर ओरिसा राज्यामध्ये ओरिसा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पृथ्वीचा आकार खालीलपैकी कशा प्रकारचा आकार आहे? पृथ्वी बघा विषुववृत्तावर थोडीशी चपटी आहे. बघा पृथ्वीचा बघा जो काही एकूण आकार आहे या आकाराला कोणत्या प्रकारची संज्ञा आहे? पृथ्वीचा आकार जिओइड या प्रकारचा आकार आहे. जिओइड म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, दक्षिण गोलार्धामधला सर्वात लहान दिवस कोणता? दक्षिण गोलार्धामधला सर्वात लहान दिवस कोणता आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर का? दक्षिण गोलार्धामधला सर्वात लहान दिवस कोणता असेल? 21 जून. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. जागतिक वसुंधरा दिन खालीलपैकी कोण? वसुंधरा म्हणजे काय? पृथ्वी. जागतिक पृथ्वी दिन आपल्याकडे केव्हा असतो? जागतिक वसुंधरा दिन. बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. पहा जागतिक वसुंधरा दिन आपला केव्हा असतो? 22 एप्रिलला असतो. 22 एप्रिल. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अणुअंक खालीलपैकी किती आहे? ऑक्सिजन O16. बघा ऑक्सिजन O16. मग अणुअंक किती असेल? या ठिकाणी ऑक्सिजनचा अणुअंक या ठिकाणी 8 यायला पाहिजे. 8. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याची लागून आहे? महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याची लागलेली आहे? पहा महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा ही मध्य प्रदेश राज्याची लागलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, शिक्षणाचा मूलभूत अधिकार यांच्या संबंधीचं कलम कोणता आहे? शिक्षणाचा मूलभूत अधिकार कलम बघा कोणता असेल? शिक्षणाचा मूलभूत अधिकार यांच्या संबंधीचं कलम 21 आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानामध्ये सचिव खालीलपैकी कोण होते? सचिव विचारले कोण होते? बघा आता सर्वांचे योग्य उत्तर येईल का? सचिव कोण होते? बघा या ठिकाणी अण्णाजी दत्तो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानामध्ये सचिव कोण होते? अण्णाजी दत्तो सचिव होते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, गोगलगाय खालीलपैकी कोणत्या प्राणीसंघामध्ये मोडते? गोगलगाय विचारले. गोगलगाय कोणत्या प्राणीसंघामध्ये मोडते? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. पहा गोगलगाय कोणत्या प्राणीसंघामध्ये मोडते? तर मोलुस्का बघा मध्ये मोलुस्का या संघामध्ये गोगलगाय प्रामुख्याने मोडते. ऑप्शन क्रमांक 2. विषय क्रमांक पुढचा, भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पहा संविधान सभेचे अध्यक्ष होते. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. वेदांत कॉलेजची स्थापना कोणी केली होती? वेदांत कॉलेजची स्थापना कोणी केली होती? बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का? वेदांत कॉलेजची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केली होती. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, लक्षद्वीप बेटे कोणत्या महासागरामधले बेटे आहेत? लक्षद्वीप बेटे बघा परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकतो. अंदमान व निकोबार ही बेटे कोणत्या महासागरामधली बेटे आहेत?
अंदमान व निकोबार बेटे कोठे आहेत? बंगालच्या उपसागरामधली बेटे आहेत. या ठिकाणी काय विचारले? लक्षद्वीप बेटे. आता लक्षद्वीप बेटे कुठे असतील? अरबी समुद्रामध्ये आहेत पहा. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा कोरोमंडलचा किनारा. कोरोमंडलचा किनारा कोणत्या राज्यामध्ये असेल? कोरोमंडलचा किनारा तामिळनाडू या राज्यामध्ये बघा जो काही किनारा आहे त्याला कोरोमंडलचा किनारा या ठिकाणी अशा प्रकारचं या ठिकाणी नाव आहे. कोरोमंडलचा किनारा तामिळनाडू राज्य. विषय क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राची किनारपट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? आता महाराष्ट्राची बघा जी काही किनारपट्टी आहे कोणत्या नावाने ओळखली जाते? सर्वांचे योग्य उत्तर लगा पहा. महाराष्ट्राची किनारपट्टी ही कोकण किनारा या नावाने ओळखतात. कोकण किनारा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. मिनिकॉय बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? मिनिकॉय बेटे. बघा सर्वांचे योग्य उत्तर लगा. मिनिकॉय बेटे कुठं असतील? अरबी या समुद्रामध्ये मिनिकॉय बघा ही या ठिकाणी बेटे आहेत. अरबी समुद्र. ऑप्शन क्रमांक 1. बघा प्रश्न क्रमांक पुढचा भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची सामुद्रधुनी आहे? भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये कोणत्या प्रकारची आहे सामुद्रधुनी? पाल्कची समुद्रधुनी. कोणत्या? बघा श्रीलंका आणि भारत काय असेल? पाल्कची समुद्रधुनी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. परीक्षेमध्ये बघा प्रश्न काय पडू शकतो? पाल्कची समुद्रधुनी कोणत्या 2 देशाच्या दरम्यान आहे? पाल्कची समुद्रधुनी भारत आणि श्रीलंका. ऑप्शन क्रमांक बघा सर्वांचं 2 या ठिकाणी योग्य उत्तर आहे. बघा इंदिरा पॉईंट. इंदिरा पॉईंट काय आहे? सर्वात दक्षिणेकडचा पॉईंट आहे. इंदिरा पॉईंट खालीलपैकी कोणत्या समुद्रामध्ये आहे? इंदिरा पॉईंट सर्वांच्या या ठिकाणी बंगालचा उपसागर. ऑप्शन क्रमांक इंदिरा पॉईंट हिंदी महासागरामध्ये येईल ना? हिंदी महासागर. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा सर्वात दक्षिणेला असलेल्या राज्याचं नाव सांगा. सर्वात दक्षिणेला. आता भारतामध्ये विचारले सर्वात दक्षिणेकडचं राज्य कोणतं असेल? सर्वात दक्षिणेकडचं राज्य कोणतं असेल? तामिळनाडू राज्य भारतामध्ये सर्वात दक्षिणेकडचं राज्य आहे तामिळनाडू राज्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधलं सर्वात मोठं राज्य कोणतं आहे? आता क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचारले सर्वात मोठं राज्य कोणतं असेल? राजस्थान हे राज्य भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य आहे. विषय क्रमांक पुढचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातलं सर्वात लहान राज्य ओळखा. आता सर्वात लहान विचारले सर्वात मोठं कोणतं होतं? राजस्थान. सर्वात लहान कोणत्या यायला पाहिजे? गोवा. गोवा राज्य भारतामध्ये सर्वात लहान राज्य आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. विषय क्रमांक पुढचा भारताचा सुमारे किती टक्के भूभाग हा शेती लागवडीसाठी वापरण्यात येतो? शेती लागवडीसाठी वापरण्यात येतो विचारले 70% बघा भारतामधला या ठिकाणी 70%. 70% 60%. भारताचा बघा सुमारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 60% बघा एवढा भाग या ठिकाणी शेती लागवडीसाठी खाली आहे 60%. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. खरीप हंगाम. खरीप हंगाम खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये असतो? खरीप हंगाम. रब्बी हंगाम कोणता असतो? पावसाळ्यामध्ये बघा जी काही पिके येतात आपण त्यांना काय म्हणतो? पावसाळ्यामध्ये घेतली जाणारी पिके म्हणजे कोणती असतात? खरीप पिके. बघा त्या खरीप हंगाम जून ते बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं असेल. जून ते ऑक्टोबर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. रब्बी हंगाम. आता रब्बी हंगाम यांचा कालावधी कोणता? ऑक्टोबर ते मार्च. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. मार्च ते जून. मार्च ते जून या कालावधीमध्ये बघा जी काही पिके घेतात आपण त्यांना खालीलपैकी कोणत्या प्रकारची पिके म्हणतो? मार्च ते जून. सर्वांच्या ठिकाणी योग्य उन्हाळी पिके. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा हरित क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतो आपण? डॉक्टर MS स्वामीनाथन बघा यांना भारताच्या हरित क्रांतीचे जनक आपण म्हणतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. हरित क्रांती कोणत्या क्षेत्रासंबंधीची क्रांती आहे? हरित क्रांती उद्योगधंदे, अन्नधान्य उत्पादन, मत्स्य उत्पादन यापैकी नाही. हरित क्रांती काय असेल? हरित क्रांती बघा अन्नधान्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती आहे. ऑप्शन क्रमांक 2. बघा प्रश्न क्रमांक पुढचा भारतामध्ये विचारले हरित क्रांतीला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? सर्वांचे योग्य उत्तर लगा पहा. सन 1965 या वर्षापासून भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात झाली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा अन्न सुरक्षा कायदा. अन्न सुरक्षा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला होता? अन्न सुरक्षा कायदा 2014 मध्ये या ठिकाणी अन्न सुरक्षा कायदा करण्यात आला होता.
प्रश्न क्रमांक पुढचा, पाण्याचं निर्जंतुकरण करण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात? पाण्याचं निर्जंतुकरण बघा करण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात? सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर काय आहे? क्लोरीन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या वायूमुळे वातावरणामध्ये तापमानामध्ये वाढ होत असते? वातावरणामध्ये विचारले कोणत्या वायूमुळे तापमानामध्ये वाढ होत असते? जागतिक तापमान वाढ, ग्लोबल वॉर्मिंग. बघा, वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे वातावरणामध्ये तापमानामध्ये वाढ होत असते. ऑप्शन क्रमांक 3. बघा, महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणता भाग पूर्वी निजामाच्या राज्यामध्ये होता? झाला होता प्रश्न. मराठवाडा हा भाग पूर्वी निजामाच्या राज्यामध्ये होता. ऑप्शन क्रमांक 3. नाथसागर हे धरण विचारले खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? नाथसागर धरण कुठं आहे? नाथसागर बघा धरण कुठं आहे? पैठण. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानमध्ये पंडितराव यांचे काम कोणते होते? पंडितराव धर्माची कामे पाहणे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. वातावरणामध्ये झाला होता आपण प्रश्न. वातावरणामध्ये नायट्रोजनचं बघा सर्वाधिक या ठिकाणी प्रमाण असते. प्रश्न क्रमांक पुढचा, हरिजन व यंग इंडिया ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची आहेत? हरिजन व यंग इंडिया बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? हरिजन व यंग इंडिया ही वर्तमानपत्रे कोणाची आहेत? तर महात्मा गांधीजी यांची या ठिकाणी वर्तमानपत्रे आहेत. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय पर्वत शिखरामध्ये विचारले सर्वात उंच शिखर कोणतं असेल? आता भारतीय पर्वत शिखरामध्ये सर्वात उंच शिखर कोणतं असेल? K2. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालील बघा कोणत्या पोर्तुगीज खलाशाने भारताकडे येण्याचा मार्ग सन 1498 मध्ये शोधला होता? आता सन 1498 मध्ये आपल्याकडे कोण आलं होतं? पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा. वास्को द गामा यांनी भारताकडे बघा येण्याचा सागरी मार्ग शोधला होता सन 1498 मध्ये. पोर्तुगीज खलाशी होता, पोर्तुगीज खलाशी. बघा, कोरोमंडलचा किनारा कुठं आहे? कोरोमंडलचा किनारा तामिळनाडू राज्यामधला जो काही ऑप्शन क्रमांक 3. महात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशामधून केली होती? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? महात्मा गांधीजींनी आपल्या बघा कार्याची सुरुवात ही दक्षिण आफ्रिका या देशामधून केली होती. दक्षिण आफ्रिका. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, मानवी हृदय विचारले खालीलपैकी किती कप्प्यांनी बनलेले असते? मानवी हृदय किती कप्प्यांनी बनलेले असते? 4. मानवी हृदय बघा हे 4 कप्प्यांनी बनलेले असते. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणतं अक्षवृत्त पृथ्वीला 2 समान भागामध्ये विभागते? बघा, आता पृथ्वी आहे, पृथ्वीला 2 भागामध्ये विभागते. कोणतं असते वृत्त? पृथ्वीला 2 भागामध्ये विभागते. विषुववृत्त यायला पाहिजे. विषुववृत्त बघा पृथ्वीला 2 भागामध्ये विभागते. प्रश्न क्रमांक पुढचा, इंटरपोलचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? इंटरपोल. आता इंटरपोल म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना. इंटरपोलचं मुख्यालय कुठं आहे? लिओन्स या देशामध्ये. लिओन्स फ्रान्स या देशामध्ये. बघा, लिओन्स या शहरामध्ये असून ते फ्रान्स या देशामध्ये इंटरपोलचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा निर्देश प्लॅस्टिक म्हणून करतात? आता प्लॅस्टिक मनी आपण कशाला म्हणतो? क्रेडिट कार्ड, म्युच्युअल फंड, शेअर बाजार, SIP. प्लॅस्टिक मनी म्हणजेच काय आलं पाहिजे? प्लॅस्टिक मनी म्हणून क्रेडिट कार्डचा या ठिकाणी उल्लेख होतो. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय द्वीपकल्पाचं सर्वात दक्षिणेकडचं टोक कोणतं असेल? आता सर्वांचे योग्य उत्तर आलं का? भारतीय द्वीपकल्प सर्वात दक्षिणेकडचं टोक कोणतं असेल? कन्याकुमारी. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, बॅरन ज्वालामुखी विचारले खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? बॅरन ज्वालामुखी अंदमान व निकोबार. प्रश्न क्रमांक पुढचा, प्रकाश वर्ष विचारले खालीलपैकी काय मोजण्याचं एकक आहे? प्रकाश वर्ष. आता प्रकाश वर्ष हे काय असेल? प्रकाश वर्ष बघा हे अंतर मोजण्याचं एकक आहे. प्रकाश वर्ष काय असेल? अंतर मोजण्याचं एकक आहे. प्रकाशाची तीव्रता आपण कशामध्ये मोजतो? प्रकाशाची तीव्रता मोजण्याचं एकक कोणतं आहे? कोणतं असेल? फोटोमीटर. फोटोमीटर बघा या एककामध्ये प्रकाशाची तीव्रता मोजतात. समुद्राची खोली फॅदम. समुद्राची खोली आपण कशामध्ये मोजतो? फॅदम या एककामध्ये मोजतो. प्रकाश वर्ष हे अंतर मोजण्याचं एकक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? पहा, आता कोणता धातू असतो जो धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? बघा सर्वांच्या या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. जस्त हा धातू काय आहे? जस्त लोखंडाचे गंजणे रोखतो. ऑप्शन क्रमांक 2.
प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये विचारले सातवाहन राज्यकर्त्याची राजधानी कोणती होती? सातवाहन राज्यकर्त्याची राजधानी कोणती असेल? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? सातवाहन राज्यकर्त्याची राजधानी कोणती असेल? प्रतिष्ठान. प्रतिष्ठान ही काय असेल? सातवाहन राज्यकर्त्याची राजधानी प्रतिष्ठान. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे? भारतातलं सर्वात मोठे चिल्का हे खाऱ्या पाण्याचं सर्वात मोठं सरोवर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये विचारले नद्याजोड प्रकल्प. नद्याजोड योजना बघा खालीलपैकी काय म्हणून ओळखतात? आता या ठिकाणी नद्याजोड या ठिकाणी योजना होती, त्यांना आपण कोणती क्रांती म्हणतो? नद्याजोड प्रकल्प अमृत क्रांती. बघा सर्वांना लक्षात ठेवायचं आहे, नद्याजोड प्रकल्प कोणती क्रांती असेल? अमृत क्रांती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. पंचायत राज्याला घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला होता? पंचायत राज्याला. आता पंचायत राज्याला घटनात्मक दर्जा आपण या ठिकाणी 73व्या घटनादुरुस्तीने मिळाला होता. 73वी घटनादुरुस्ती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कैसर्य हिंद ही पदवी खालीलपैकी कोणाला देण्यात आली होती? कैसर्य हिंद. आता कैसर्य हिंद ही पदवी कोणाला देण्यात आली होती? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? कैसर्य हिंद पदवी बघा पंडित रमाबाई यांना देण्यात आली होती. पंडित रमाबाई. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, बाल हत्या प्रतिबंध गृहाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बाल हत्या प्रतिबंध गृहाची स्थापना कोणी केली होती? महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहा बाल हत्या प्रतिबंध गृहाची त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक पुढचा, तैनाती फौज पद्धत. तैनाती फौज पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलने बघा सुरू केली होती? सर्वांचे योग्य उत्तर आलं का? पहा तैनाती फौज पद्धत लॉर्ड वेलस्ली यांनी सुरू केली होती. लॉर्ड वेलस्ली. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी नाही बघा ऑप्शन. लॉर्ड वेलस्ली यांनी तैनाती फौज पद्धत यांनी सुरू केली होती. शरीराला खालीलपैकी कोणत्या अन्न पदार्थामधून सर्वात जास्त ऊर्जा मिळते? शरीराला कोणत्या अन्न पदार्थामधून सर्वात जास्त ऊर्जा मिळते? सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 कर्बोदकेपासून सर्वात जास्त या ठिकाणी ऊर्जा ही मिळत असते. प्रश्न क्रमांक पुढचा, अन्नाचं पचन मुख्यत्व खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? अन्नाचं पचन. आता अन्नाचं पचन बघा जे काही मुख्यत्व विचारले खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? सर्वांचं बघा योग्य उत्तर काय पाहिजे? लहान आतडे. लहान आतडे या ठिकाणी अन्नाचं मुख्यत्व पचन या ठिकाणी होत असते. बघा प्रश्न क्रमांक 85, संसर्गजन्य रोग ओळखा. कोणतं उत्तर याचं? ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व आहेत बघा संसर्गजन्य. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. पदार्थ हे सूक्ष्म कणांनी बनलेले असतात. पदार्थ हे सूक्ष्म कणांनी बनलेले असतात असे मत खालीलपैकी कोणी मांडले? कोणी मांडलं होतं? पदार्थ हे सूक्ष्म कणांनी बनलेले असतात असे मत खालीलपैकी कोणी मांडले? कनाद महर्षी, थॉम्सन, चॅडविक यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा ज्यांना महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सॲपवर या ठिकाणी मेसेज करू शकता. तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.